जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्य लढ्याचे नेते आणि देशाचे पंतप्रधान. लेखक सुरेश द्वादशीवार. वाचन मृद्गंधा दीक्षित. नेहरू एकटे आणि एकाकी होते तेव्हा. नेहरू ज्या दिवशी भारताचे पंतप्रधान झाले त्या दिवशी ते खऱ्या अर्थानं एकटे आणि एकाकी झाले. पूर्वी सगळ्या राजकीय निर्णयांचा भार गांधीजींच्या शिरावर असायचा. सोबत सरदार, राजेंद्र बाबू, राजाजी यांच्यासारख्या दिग्गजांची वर्किंग कमिटी असायची. त्यामुळे निर्णयांच्या चांगल्या आणि वाईट अशा सगळ्या परिणामांची जबाबदारी त्या सगळ्यांमध्ये वाटली जायची. त्यातही सर्वाधिक भार गांधीजींच्या माथ्यावर जायचा. आता मात्र नेहरू सरकारचे सर्वोच्च प्रमुख होते. सरकार आणि प्रशासनातील सर्वोच्च शिखरावर ते होते आणि शिखरावर जागा नेहमीच फार थोडी असते. त्यावर जेमतेम एखाद्यालाच आणि तेही कसंबसं राहता येतं. त्यामुळे पंतप्रधान पदाचा कार्यकाळ हा नेहरूंसाठी केवळ सन्मान व अधिकारशाहीचा काळ नव्हता. प्रत्येक दिवसागणिक एक नवी परीक्षा घेणारा आणि त्या परीक्षेचा निकाल सगळ्या देशाच्या मनपटलावर तत्काळ उमटवणारा आणि त्यातल्या यशापयशाचं माप त्यांच्या पदरात टाकणारा होता. गांधीजी देशातल्या दंगली शमवण्यात गुंतलेले होते. सरदारांसह अन्य नेते त्यांच्यावरील नव्या जबाबदाऱ्या समजून घेण्यात आणि त्या निकालात काढण्यात गढलेले होते. पंतप्रधानाचं पद त्या सगळ्यांना मार्गदर्शन करणारं, त्यांच्या कामावर नजर ठेवणारं, त्यातल्या चुका दुरुस्त करणारं आणि त्यातल्या योग्य बाबींना प्रोत्साहन देणारं होतं. शेजारी देशांशी संबंध राखायचा आणि दूरस्थ शक्तींशी जुळवून घेण्याचा भार देखील नेहरूंवर होता. जगातल्या कोणत्याही देशाच्या प्रमुखाला एवढं सगळं करावं लागतंच. मात्र नव्यानं स्वतंत्र झालेल्या देशाच्या नेत्यावर या सगळ्या गोष्टींसोबतच देश जपण्याचं, लोकमानस राजी राखण्याचं, प्रशासनाला नेतृत्व देण्याचं, लोकशाही रुजवण्याचं, तिला आधार देणाऱ्या घटनेच्या अंमलबजावणीचं आणि जुन्या सत्ताधाऱ्यांहून आपल्या सत्तेचं स्वरूप वेगळं आणि स्वतंत्र राखण्याचंही उत्तरदायित्व असतं. त्यातून नेहरूंच्या हाती आलेला देश साधा नव्हता, तो उपाशी होता. स्वातंत्र्याचा दिवस उजाडण्याच्या 5 वर्षाआधी बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळात 40 लाखांहून अधिक माणसं अन्नावाचून तडफडून मेलेली होती. कलकत्त्याच्या रस्त्यावर मरून पडलेल्या अभाग्यांची प्रेतं उचलून शहराबाहेर नेण्याच्या कामी शेकडो मालमोटारी लागलेल्या होत्या. दुष्काळ देशाच्या 5वीलाच पुजलेला होता. सामान्यपणे दर 3 वर्षांनी देश दुष्काळाला सामोरा जात होता. त्यातून देशाच्या पंतप्रधानाची पहिली जबाबदारीही निश्चित होत होती. स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी देशाची फाळणी होऊन त्याचा 1/3 एवढा मोठा भाग त्याच्यापासून दूर झालेला होता. देशाचे उत्पन्नाचे मोठे स्रोत तर त्यामुळे दुरावलेले होतेच. शिवाय देशाची फाळणी धर्माच्या नावावर झाल्यामुळं दूर झालेल्या पाकिस्तानातून हिंदू निर्वासितांचे लोंढे भारतात येत होते. त्यांची संख्याच 1,10,00,000पेक्षा अधिक होती. त्याचवेळी भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या मुसलमान निर्वासितांचे लोंढेही तेवढेच मोठे होते. लोकसंख्येची इतिहासात कुठेही झालेली अदलाबदल कधीही शांततेत पूर्ण झालेली नाही. खून, लुटालूट, मालांची पळवापळवी, स्त्रियांवरचे अत्याचार आणि प्रचंड रक्तपात असं सगळं अनुभवतच जगातल्या फाळण्या तोवर झालेल्या होत्या. भारताची फाळणीही त्याहून वेगळी नव्हती. जाणाऱ्यांना संरक्षण द्यायचं होतं, येणाऱ्यांना आसरा द्यायचा होता. ज्यांनी सर्वस्व गमावलं त्यांचं पुनर्वसन करायचं होतं. शिवाय 1 कोटी नव्या जनतेच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याचा प्रश्न होता. रक्त थांबवता येत नव्हतं आणि अश्रूंना वाट द्यायलाही जागा नव्हती. अशा वेळी सगळ्यांच्या नजरा स्वाभाविकपणं देशाच्या नेतृत्वावर म्हणजे नेहरूंवर खिळलेल्या होत्या. पाकिस्तानच्या निर्मितीमुळं देशाचा नुसता दुभंगच झालेला नव्हता. त्यातले अनेक प्रदेश भारतापासून दूर होण्याची आणि स्वतंत्र राष्ट्र बनण्याची भाषा त्या काळात बोलत होते.
पंजाबात मास्टर तारासिंगांच्या नेतृत्वात खलिस्तानच्या चळवळीनं जोर धरलेला होता. दक्षिणेत द्रविडस्थानची मागणी पेटत होती. पूर्व आणि पश्चिम बंगालचं स्वतंत्र राष्ट्र व्हावं अशी मागणी शहीद सुरावर्दी आणि सुभाषचंद्र बोसांचे बंधू शरद बाबू करत होते. त्रावणकोर, भोपाळ, हैदराबाद यांना वेगळं व्हायचं होतं. मणिपूर आणि मिझोराम आम्हाला स्वतंत्र करा अशी मागणी करत होते. काश्मीरचे राजे त्यांचे संस्थान भारतात सामील करायला राजी नव्हते आणि हैदराबादचा निजाम त्याचं संस्थान पाकिस्तानशी जोडण्याच्या तयारीत होता. देश एकात्म नव्हता आणि प्रत्यक्ष काँग्रेस पक्षातही एकवाक्यता नव्हती. याच काळात चीननं तिबेटमध्ये आपलं सैन्य उतरवून तो प्रदेश ताब्यात घेतला आणि आपली सीमा भारताच्या उत्तरेला आणून भिडवली. रशियाची राजवट चीनच्या बाजूनं आणि अमेरिकेची महासत्ता भारताबाबत साशंक आणि दुष्टावाची भूमिका घेऊनच त्या काळात उभी होती. नेहरूंना एवढ्या सगळ्या समस्यांना सामोरं जायचं होतं एकट्यानं आणि एकाकी. 1948च्या जानेवारीत गांधीजींचा खून झाला आणि 15 डिसेंबर 1950 रोजी सरदारांचा मृत्यू झाला. नेहरूंचे दोन्ही बळकट सहयोगी असे काळाच्या पडद्याआड झालेले आणि देशातली जनता त्यांच्याकडं आशेनं पाहणारी. माझ्यासमोर या घटकेला 45 कोटी प्रश्न आहेत असं वक्तव्य त्यावेळी नेहरूंनी एका पत्रकार परिषदेत केलेलं होतं. एवढ्यावरच हे थांबणारे नव्हतं. नेहरूंसोबत असणारी 2 माणसं त्यांना प्रेमानं भाई म्हणत. एक जयप्रकाश नारायण आणि दुसरे होमी भाभा. जयप्रकाशांचे नेहरूंशी खाजगीतील संबंध सलोख्याचे असले तरी समाजवादाच्या मुद्द्यावर ते टोकाची भूमिका घेणारे होते. स्वातंत्र्य मिळताच काँग्रेसमध्ये राहण्याची त्यांची आणि त्यांच्या काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची गरज संपली. शिवाय आता ज्यांचा काँग्रेसवर विश्वास नाही त्यांनी पक्ष सोडावा ही सरदारांचीही मागणी होती. त्यानुसार दिनांक 24 मार्च 1948 या दिवशी नाशिकला झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात जयप्रकाशांनी आपण काँग्रेसपासून दूर होत असल्याची घोषणा केली. त्याचवेळी काँग्रेसवर धर्मांध, लोकशाही विरोधी आणि हुकुमशाही प्रवृत्तींचा वरचष्मा वाढला असल्याचा आरोपही त्यांच्या सोशलिस्ट पक्षानं आपल्या 1000 शब्दांच्या ठरावात केला. नेहरू स्वतःला समाजवादी म्हणायचे, पण समाजवाद्यांना त्यांचा कार्यक्रम ज्या घाईत अंमलात आणायचा होता ती घाई नेहरूंना मंजूर नव्हती. स्वातंत्र्याच्या लढ्यानं दिलेली मूल्य आणि भारताची परंपरागत मध्यममार्गी भूमिका यावर त्यांचा भर होता. झालंच तर समाजवाद्यांची राजकारणातली ताकदही ते ओळखून होते. आपला कार्यक्रम अंमलात आणायला हा शहरी लोकांचा उच्चभ्रू पक्ष असमर्थ असल्याचं ते चांगलं जाणून होते. मात्र समाजवाद्यांच्या दूर जाण्यानं आपण आपले विश्वासाचे समर्थक गमावले हे दुःख त्यांच्या मनात होतं. दिनांक 1 जुलै 1948 रोजी पंडित गोविंद वल्लभ पंतांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, जयप्रकाश हा एक सरळ मनाचा आणि नेक दिलाचा माणूस आहे. तो चारित्र्य संपन्न आहे. असा माणूस आपल्यापासून दूर जाणं चांगलं नाही. मात्र आपल्या बळाचा पुरेसा अंदाज नसणाऱ्या जयप्रकाशांनी पुढं दिनांक 10 डिसेंबर 1948 रोजी नेहरूंनाच एक भाषण ऐकवलं. ते म्हणाले, तुम्ही भांडवलदारांच्या मदतीनं समाजवाद आणू पाहताय, त्यामुळे तुमचं अपयश निश्चित आहे. नंतरच्या काळात तर नेहरू देशावर फॅसिझम लादत आहेत असा आरोप करण्यापर्यंत त्या चांगल्या माणसाची मजल गेली. आणि वास्तव हे की त्या काळात नेहरूंचा शब्द त्यांच्या पक्षातही अखेरचा ठरत नव्हता. त्यावर उजव्या विचाराच्या लोकांची पकड मोठी होती. फाळणीनंतरचा देशाचा काळ मनानंही इस्लाम विरोधी आणि काहीसा पटेलांच्या बाजूनं झुकलेला होता. त्यातच डावे समाजवादी काँग्रेस बाहेर पडल्यानं उजव्या मताचं वजन त्या पक्षात वाढलेलं होतं. त्याचमुळं 6 जानेवारी 1948 या दिवशी लखनौच्या सभेत बोलताना सरदार पटेलांनी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आमंत्रणच दिलं. ते म्हणाले, मी मुसलमानांना आपला मित्र मानतो, मात्र त्यांनी त्यांच्या भारतावरील निष्ठेचं प्रमाण दिलं पाहिजे. काँग्रेसमधील अनेक सत्ताधाऱ्यांना ते संघाला संपवू शकतील असं वाटत असलं तरी ते खरं नव्हे. कोणतीही संघटना सत्तेच्या बळावर संपवता येत नाही. वास्तविक आता संघानं काँग्रेसमध्ये येऊन त्या पक्षातील राष्ट्रवादी विचारांना बळकट केलं पाहिजे. पटेलांच्या बोलण्याचा रोख अर्थातच नेहरूंवर होता. राजेंद्र प्रसादांसारख्या नेत्याच्या भूमिकाही त्याहून अधिक कडव्या आणि टोकाच्या होत्या. दिनांक 17 सप्टेंबर 1948 या दिवशी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात ते म्हणाले, मुसलमानांना लष्कराचं संरक्षण देण्याचं तुमचं धोरण काँग्रेसची लोकप्रियता आणि मतं कमी करणारं आहे आणि हे तुम्ही थांबवलं पाहिजे. राजेंद्र बाबूंना लिहिलेल्या उत्तरात दिनांक 19 सप्टेंबरच्या पत्रात नेहरू म्हणतात, जोवर बापूंचा वचक होता तोवर आपण सगळेच एकराष्ट्रीयत्वाची भाषा बोलत होतो. त्यात धर्म आणि जातीला स्थान नव्हतं. आज जेव्हा धर्माच्या नावावर कत्तली होत आहेत आणि क्रौर्याच्या कथांनी सगळ्यांची मनं उद्ध्वस्त केलेली आहेत, तेव्हा अशी भाषा वापरणं आपल्याला न शोभणारं आहे. ते पुढं म्हणतात, मला पंतप्रधान पदाची आवड नाही. जोपर्यंत आपण काही मर्यादा आणि मूल्य जोपासत नाही, तोवर मिळवलेल्या स्वातंत्र्यालाही फारसा अर्थ उरत नाही. तुम्ही सांगता तसं केल्यानं आपण स्वप्नात पाहिलेला भारत कधीही अस्तित्वात येणार नाही. प्रत्यक्षात सरदार आणि राजेंद्र प्रसाद हेही धर्मराज्यवादी नव्हतेच, परंतु फाळणीच्या घटनांनी त्यांना मुस्लिम विरोधी बनवलेलं होतं. अनेक मुस्लिम अधिकारी फाळणीनंतरही भारतात राहिले असले तरी ते भारताशी एकनिष्ठ राहणार नाहीत असं त्या दोघांनाही हिंदू महासभेच्या श्यामाप्रसाद मुखर्जींप्रमाणेच वाटत होतं. भारतात राहिलेले मुसलमान ही पाकिस्तानात राहिलेल्या हिंदूंच्या सुरक्षिततेची हमी आहे असंच त्या तिघांचं मत होतं. मात्र दिनांक 30 जानेवारी 1948 या दिवशी नथुराम गोडसेनं गांधीजींचा खून केला, तेव्हा त्यांच्या हौतात्म्याच्या कडकडाटानं सगळा देश हादरला. तो हादरा पटेल आणि प्रसादांनाही होता. एवढा की त्यानंतरच्या 1.5 महिन्यात पटेलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांना विश्रांतीसाठी डेहराडूनला हलवावं लागलं. मात्र फाळणीतील दंगलींनी काँग्रेसचे अनेक नेते त्यांच्या मताकडं त्या काळात वळलेले होते हे वास्तव आहे. त्यात बिधनचंद्र रॉयांपासून दक्षिणेतील अनेक काँग्रेस नेत्यांचा समावेश होता. ज्या प्रमाणात भारतात हिंदू येतील त्या प्रमाणात पाकिस्तानात मुसलमान रवाना केले जातील अशी सरळ धमकी नेहरूंनी पाकिस्तानला द्यावी अशी सूचना करण्यापर्यंत या नेत्यांची तेव्हा मजल गेलेली होती. नेहरू या दबावापुढे झुकले नाहीत आणि त्यांनी त्यांचं सर्व धर्मसमभावाचं धोरण आपल्या समजुतीप्रमाणे कठोरपणे राबवलं. नेहरूंना दुसरा संघर्ष करावा लागला तो राजेंद्र बाबूंशी. यावेळी राजेंद्र बाबूंनी देशात गोवध बंदी केली जावी आणि त्यासंबंधीची गांधीजींची इच्छा सरकारनं तत्काळ पूर्ण करावी अशी मागणी मंत्रिमंडळात केली. त्याविषयीचं एक सविस्तर पत्रही त्यांनी पंतप्रधानांना दिलं. दिनांक 7 ऑगस्ट 1948 रोजी राजेंद्र बाबूंना लिहिलेल्या उत्तरात नेहरू म्हणतात, गोवध बंदीचा विचार बापूंनी केला हे वास्तव आपल्या एवढंच मलाही चांगलं ठाऊक आहे. मात्र कोणताही निर्णय त्याच्या सर्व परिणामांचा विचार करून घेतला जावा असंही बापू म्हणत. आपण सरकारात आहोत, त्यामुळं अशा परिणामांविषयीची व्यापक चर्चा करूनच त्याविषयीचा निर्णय घेतला पाहिजे. गोवध बंदीची सध्या सुरू असलेली चळवळ रामकृष्ण दालमिया या उद्योगपतीनं आपल्या पैशाच्या बळावर चालवलेली आहे. ती लोकचळवळ नाही. एकाच तऱ्हेची आणि एकत्र लिहून सरकारकडे पाठवलेली यासंबंधीची पत्र नुसती पाहिली तरी या चळवळीचा बोलविता धनी आपल्या लक्षात येणार आहे.
शिवाय दालमिया हे फारसे चांगले गृहस्थ नाहीत, हे तुम्हीही जाणताच. दालमिया या उद्योगपतीवर बहुपत्नीत्वाच्या आरोपावरून आणि धर्मांध चळवळींना पैसा पुरवण्यावरून 1940च्या दशकात पोलिसांनी लक्ष ठेवलेलं होतं. सरदार पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबतचे नेहरूंचे मतभेद कायमच होते. देशातील संस्थानं म्हणजे काश्मीर, हैदराबाद आणि जुनागडचा अपवाद वगळून पटेलांच्या प्रयत्नांमुळे देशात विलीन झालेली होती. मात्र या विलिनीकरणाच्या वेळी या संस्थानांच्या प्रमुखांना तनखे देण्याचं सरदारांनी सरकारच्या वतीनं मान्य केलेलं होतं. 4.66 कोटी रुपयांची ही रक्कम करमुक्त राखण्याचे अधिकारही या संस्थानिकांना त्यात होते. सरदारांना हा करार घटनेत समाविष्ट करून त्याला सरकार आणि जनतेच्या अभिवचनाचा दर्जा द्यायचा होता. नेहरूंना अशा तनख्यांची आणि त्यांना घटनेत समाविष्ट करण्याची बाब मुळातच अमान्य होती. बरेच दिवस चर्चा आणि खडाजंगी चालली. नेहरूंचं मंत्रिमंडळही त्यावर विभागलेलं होतं. अखेर नेहरूंनी आपला आग्रह मागं घेतला आणि पटेलांची भूमिका मान्य केली. घटनेत मालमत्तेच्या अधिकाराचा समावेश करावा या मताचे सरदार, तर तो करू नये या भूमिकेचे नेहरू होते. देशातील जमीनदारी संपवायची आणि कुळांना जमिनी द्यायच्या ही नेहरूंची तयारी होती. तर तसं करून ग्रामीण जनतेतील जमीनदारांचा रोष संघटितपणे उभा होण्याची भीती सरदारांना वाटत होती. याही वेळी नेहरूंनी माघार घेतली आणि मालमत्तेचा अधिकार घटनेत समाविष्ट झाला. पुढं सरदारांच्या मृत्यूनंतर घटनेत दुरुस्ती करून सार्वजनिक हितासाठी एखाद्याची मालमत्ता काढून घेण्याचा आणि तिचा मोबदला ठरवण्याचा अधिकार सरकारला राहील अशी घटना दुरुस्ती 1951 मध्येच नेहरूंनी करून घेतली. सरकारनं ठरवलेल्या मोबदल्याविरुद्ध कुणालाही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही अशी तरतूदही नव्या दुरुस्तीद्वारे म्हणजे 1955 मध्ये केली गेली. स्वातंत्र्यानंतर पटेल आणि नेहरूंमधील मतभेद उघड झालेले होते. पटेलांनी 1947च्या डिसेंबरला उपपंतप्रधान गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचीच तयारी केलेली होती. नेहरू आपल्या मंत्रालयाच्या कामकाजात हस्तक्षेप करतात असा त्यावेळी त्यांचा आरोप होता. त्याला 2 कारणं होती. जुनागडचं संस्थान विलीन करून घेताना लष्करानं केलेल्या कारवाईत अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्या तेव्हा नेहरूंनी त्याची चौकशी करण्यासाठी एका आयोगाची नियुक्ती केली. सरदारांना तो त्यांच्या कार्यक्षेत्रातील हस्तक्षेप वाटला. नंतर काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेण्याचा निर्णय सरकारनं घेतला तेव्हा तो प्रश्न संस्थानांचा न राहता आंतरराष्ट्रीय झाल्यानं नेहरूंनी तो परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत घेतला. सरदारांचा त्या निर्णयावरही राग होता. मात्र या मतभेदांच्या काळात त्या दोघांची समजूत काढायला गांधी होते. त्याही वेळी नेहरू आणि पटेल यांच्यातील सौहार्द असं की एका विदेशी पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत नेहरू म्हणाले, मी नुसता नजरेचा इशारा केला तरी सरदार राजीनामा देतील आणि त्यांचा तसा इशारा मिळाला की मीही माझं पद सोडेन हे आम्हा दोघांनाही चांगलं ठाऊक आहे आणि त्यावर पक्षाचाही विश्वास आहे. याच काळात देशाचं उद्योग मंत्रीपद सांभाळणारे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाच्या औद्योगिक धोरणाचा एक आराखडा तयार करून तो मंत्रिमंडळाला सादर केला. तो आराखडा भांडवलदारांना आणि उद्योजकांना अभय देणारा आणि श्रमिकांचे अधिकार कमी करणारा होता. पटेलांनी तो अमान्य केला आणि तो तयार करण्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली. त्यावेळी मुखर्जींना लिहिलेल्या 5 मार्च 1948च्या पत्रात सरदारांनी लिहिलं, तुमचा आराखडा काँग्रेसच्या योजनांना तडे देणारा आणि जनतेत सरकारविषयी संशय उत्पन्न करणारा आहे. हे सरकार सामान्य माणसांच्या हिताची जपणूक करणारं आहे, याबद्दल आपण सदैव सावध असलं पाहिजे. मुखर्जींच्या राजीनाम्याची सुरुवात या मतभेदात आहे हे इथं लक्षात घ्यायचं. नेहरू आणि पटेलांच्या मतभेदांचा एक विषय राजेंद्र बाबू हाही होता. लॉर्ड माउंटबॅटन याच्या पश्चात गव्हर्नर जनरलची जागा घेणारे चक्रवर्ती राजगोपालचारी यांनीच देशाचं राष्ट्रपतीपद भूषवावं ही नेहरूंची इच्छा, तर या जागी राजेंद्र बाबूंनी यावं हा पटेलांचा विचार. या दोन्ही बाजू जनतेसमोर आल्या
तेव्हा नेहरूंनीच त्या जागी यावं, हा पटेलांचा त्यावरचा तोडगा. या सगळ्या बाजू जनतेसमोर आल्या तेव्हा नेहरूंनीच राजेंद्र बाबूंना पत्र लिहून त्यांनी आपलं नाव मागं घ्यावं आणि त्याऐवजी राजगोपालचारींचं नाव सुचवावं अशी विनंती केली. पण त्यावर राजेंद्र बाबूंनी दिलेलं उत्तर राजकीय होतं. ते म्हणाले, याबाबत तुमचं आणि सरदारांचं एकमत होत असेल तर मी माझं नाव मागं घ्यायला तयार आहे. यातून जे समजायचं ते समजून नेहरूंनी राजगोपालचारींच्या नावाचा आग्रह सोडला. नंतरचा वाद काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा. पक्षाच्या अध्यक्षपदासाठी वर्किंग कमिटीनं 1950 मध्ये 11 नेत्यांच्या नावाची यादी करून ती नेहरूंच्या पसंतीसाठी त्यांच्याकडे पाठवली. त्यात पहिल्या क्रमांकावर नेहरूंचं आणि दुसऱ्या क्रमांकावर आचार्य कृपलानींचं नाव होतं. यादीतील अखेरचं 11वं नाव पुरुषोत्तमदास टंडन यांचं होतं. नेहरूंनी अध्यक्षपद स्वीकारायला नकार दिला. पंतप्रधानपद सांभाळताना काँग्रेसचं अध्यक्षपदही मी स्वतःकडे घेणं हे लोकशाहीला धरून नाही, असं त्यांनी वर्किंग कमिटीला कळवलं. मात्र त्याऐवजी त्यांनी कृपलानींच्या नावाची त्यांच्याशी मतभेद असतानाही शिफारस केली. पटेल आणि राजेंद्र बाबूंच्या मनात टंडन यांचं नाव होतं. त्याला बंगालच्या बिधनचंद्र रॉयांसह अनेकांची मान्यता त्यांनी मिळवलेली होती. टंडन हे उघडपणे हिंदुत्ववादी होते. फाळणीनंतर मुसलमानांनी हिंदू संस्कृती स्वीकारावी, जमलंच तर त्यांनी तो धर्मही स्वीकारावा, अशी भाषणं ते उत्तर प्रदेशात सातत्यानं करत होते. उजव्या विचारांना आणि धर्मांध शक्तींना त्यांचा पाठिंबा होता आणि तोही ते जाहीरपणे सांगत होते. त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांना पत्र लिहून टंडन यांना आवरण्याची सूचना नेहरूंनी केली. हा विचार काँग्रेसच्या मूल्यांशी आणि विचारधारेशी जुळणारा नाही, तो देशात पुन्हा धार्मिक दुही माजवणारा आहे, असंही त्यांनी त्यात लिहिलं. पुढं अध्यक्षपदाची निवडणूक झाली तेव्हा टंडन यांना 1306, कृपलानींना 1092 तर शंकरराव देवांना 203 मतं पडली. मात्र यावेळी नेहरूंनी नमतं घेतलं नाही. त्यांनी टंडन यांचं अभिनंदन करायलाही नकार दिला. शिवाय तुमची धोरणं पक्ष आणि देश यांना त्याच्या खऱ्या वाटेवरून दूर नेतील असंही त्यांनी ऐकवलं. टंडन यांनी अध्यक्षीय कारकीर्द सुरू झाल्यानंतरही आपलं जुनंच धोरण जाहीरपणे सांगायला सुरुवात केली तेव्हा संतापलेल्या नेहरूंनी वर्किंग कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामाच त्या कमिटीकडे पाठवला. पंतप्रधानां वाचून कार्यकारिणी हा विषय त्या कमिटीचं वजन घालवणारा आणि तिला हास्यास्पद बनवणारा होता. परिणामी टंडन यांनीच राजीनामा दिला आणि त्या पदावर 9 सप्टेंबर 1951 रोजी नेहरूंचीच निवड केली गेली. नंतरचा वाद हिंदू कोड बिलाबाबतचा. त्या विधेयकानं स्त्रियांना दिलेले अधिकार कर्मठांच्या वर्गाला मान्य होणारे नव्हते. ते बिल संसदेत आणलं जाऊ नये यासाठीच मग पक्षातील उजव्या विचाराच्या लोकांनी कंबर कसली. त्यासाठी ते प्रत्यक्ष राजेंद्र बाबूंपर्यंत पोहोचले. त्यावेळी देशाचं राष्ट्रपतीपद भूषवत असलेल्या राजेंद्र बाबूंनी मंत्रिमंडळाला बाजूला सारून प्रत्यक्ष लोकसभेच्या सभापतींनाच म्हणजे अनंतशयनम अय्यंगार यांनाच ते विधेयक चर्चेला घेऊ नका अशी आज्ञा केली. हा घटनाबाह्य प्रकार होता. राष्ट्रपतीनं मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यायचे असतात आणि राजेंद्र बाबू मंत्रिमंडळालाच बाजूला सारत होते. यावेळी पुन्हा नेहरूंनी त्यांच्याशी लढत घेऊन पंतप्रधानपदाचा राजीनामा त्यांच्याकडे पोहोचता केला. नेहरूंची लोकप्रियता तेव्हा एवढी जबर होती की त्यांच्या राजीनाम्यानं राष्ट्रपतीच हादरले आणि सभापतींना पाठवलेलं ते आदेशवजा पत्र त्यांनी मागे घेतलं. राजेंद्र बाबूंचे काही आक्षेपही चमत्कारिक आणि प्रसंगी बालिश वाटावेत असे असत. आपली घटना लागू करून भारताला गणराज्य बनवण्याची ठरलेली तारीख 26 जानेवारी ही होती. मात्र हा दिवस ज्योतिषांनी अशुभ असल्याचं राजेंद्र बाबूंना सांगितलं. त्यामुळे ती तारीख बदलण्याचा हट्ट त्यांनी धरला. याही वेळी या देशाचा राज्यकारभार आपण चालवणार आहोत की देशातले ज्योतिषी, असा प्रश्न विचारून नेहरूंनी त्यांना गप्प केलं.
वास्तव हे की 26 जानेवारी हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचं धोरण काँग्रेसनं 1930 मध्येच स्वीकारलेलं होतं आणि त्या निर्णयाचे एक भागीदार राजेंद्र बाबूही होते. नंतर झालेल्या नाशिकच्या काँग्रेस अधिवेशनात स्वतः नेहरूंनीच एक ठराव मांडून त्यात काँग्रेस पक्ष गांधीजींच्या मार्गावरून कधी ढळणार नाही आणि त्यांची शिकवण तो विसरणार नाही असं म्हणतानाच काँग्रेस पक्ष सदैव जातीयता आणि धर्मांधता यांना विरोध करील आणि सर्व धर्मसमभावाचं सर्वसमावेशक धोरण पुढे चालविल हे स्पष्ट केलं. प्रचंड बहुमतानं म्हणजे 4 जणांच्या विरोधासह तो ठराव मंजूर झाला. त्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावर डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या होते. मात्र काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दरारा आता मावळलेला होता आणि नेहरूंच्या अधिकारापुढं आणि लोकप्रियतेपुढं कुणाचं फारसं काही चालेनासं झालेलं होतं. पक्षातला संघर्ष संपताच नेहरूंनी देशाच्या एकात्मतेपुढं उभी झालेली आव्हानं संपवायला सुरुवात केली. पंजाबात मास्टर तारासिंगांना अटक होऊन तिथल्या खलिस्तानची चळवळ संपवली गेली. शरदचंद्र बोस यांना आपल्या मंत्रिमंडळातच घेऊन त्यांना स्वतंत्र बंगालची मागणी सोडायला लावलं गेलं. 1952च्या निवडणुकीत दक्षिणेतील सर्व राज्यात प्रचंड बहुमत मिळवून द्रविडस्थानच्या मागणीमागं जनमत नसल्याचंही नेहरूंनी सिद्ध केलं.